श्री संताचे माथा चरणावरे साष्टांग हे करे दंडवत विश्रांती पावलो सामावा उत्तरी वाढले अंतरी प्रेम धोरणी काया कृपेच्या ओरसे नवे अनारिसे उद्धर तुका म्हणे मधुन घडता सेवा पूर्व पुण्य देवा ओढवला शांती पावलो सामाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकाराम महाराजांना संतांविषयी प्रेम, संतांचे उपकार काय सांगू आता. तुकाराम महाराज स्वतःविषयी आनंदाच्या भूमिकेवर तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका तरा भरो घ्यायचो परमार्थात आनंद आहे, सर्वकाळ आनंद आहे, संसारात आनंद आहे, किंचित काळ आहे. कधी एवढं सुख तर कधी एवढं दुःख. परमार्थाचा आनंद म्हणजे परमार्थाचा आनंद नाही. आनंदाचे परमार्थाचा आनंद कशाचा? संसारात आनंद विषयाचा, शब्द स्पर्श रूप रस गंध. तो विषयाचा आनंद पुन्हा सगळ्याला सारखा मिळेलच असं नाही, सर्व काळ मिळेलच असं नाही. सुपारी खायचं वेळ, सुपारी खाण्यात सगळ्यांना फार आनंद, सवयच दात पडले हो. आता सुपारी काय करणार? डोळ्याला दिसत नाही आता सिनेमा काय पाहणार? कानाला ऐकायला येत नाही म्हणजे गंधर्वाचं गाणं आहे. विषय सर्व काळ सुख देत नाहीत. विषयाने सुख दिला तरी ते सुख घेण्याची इंद्रियाची पात्रता सर्व काळ नसते. सिनेमा आहे, घरचा सिनेमा आहे पण आंधळ आहे. पैशाच्या जोरावर सिनेमागृह आहे, फिल्म इकडून तिकडून आणतात, दुनिया पाहते.
याला डोळेच नाहीत. सिनेमागृह स्वतःचा असून काय उपयोग आणि पैसा असून काय उपयोग? डोळे नाही. असंही नाही. कृत्रिम डोळे भले लावत, लोकाला डोळे आहेत असा भास होईल, पण ते डोळे पाहण्याचं काम करणार नाहीत. याला निसर्गताच मुळात. ही सृष्टी एक जग आहे. सृष्टी फार विचित्र आहे. डोळ्यामुळे सृष्टीचं सौख्य बघता येतं. डोळा हे कानानं शब्द ऐकता येतात. कान नसले, बहिरा असला, त्याला सप्ताचा काय उपयोग आहे? कथा कीर्तनाचा काय उपयोग? कदाचित डोळा नसला तरी चालेल, कोणताही बाकीचं इंद्रिय नसली तरी चालेल, पण कान असावेत. कान हे परमार्थाचं साधन आहे. कानानं पोथी ऐकता येते, भगवंताचं चरित्र ऐकता येतं. भगवान आणि भगवंताच्या चरित्रापेक्षा काहीच श्रेष्ठ नाहीये. या ब्रह्मांडाचा सूत्रधार, चालक, मालक भगवान आहे. त्याचं चरित्र कानानं ऐकता येतं, म्हणून कान असावेत. कान कीर्तनाला कानाचा उपयोग आहे. पोथी पुराण प्रवचनाला कानाचा उपयोग आहे. कान पाहिजेत. आधी सर्वेंद्रिया पाले, जेने गीता निधान देखले. आधी स्वप्न हे तुकले साता सरसे. स्वप्न असावं आणि ते स्वप्न पडलं तसंच प्रत्यक्ष घडावं आपल्या समोर. म्हणजे स्वप्न खरं ठरावं. तसं महाराज गीता कुठं ऐकायला मिळण्यासारखं? गीता ऐकायला मिळेल कानावर अशी आहे काय गीता? गीतामध्ये भगवंताची वाक्य आहेत ना, ते आपल्या कानावर ऐकायच. पण आज भाग्य कानाचं की आपण गीता भगवंताच्या मुखातून निघालेली आपले कान ऐकतात. म्हणून कानाचं भाग्य उदयाला लागलंय. कृष्ण पाहिला असता तर डोळ्याचं भाग्य म्हटलं असतं, पण कृष्ण नाहीये समोर. डोळे कृष्णाला नाही पाहतात, पण कान मात्र गीता ऐकतायत. डोळ्यापेक्षा कानाचं भाग्य उदयाला. आधी श्रवेंद्रिया श्रवणेंद्रिया पाले, जेने गीता निधान देखले. स्वप्नाची हे तुकले साता सरके. स्वप्न जसं खरं घडावं, मंडोदरीला स्वप्न पडलं. लंकेत वानराने लंका जाळली, उद्ध्वस्त गेली. ते मंडोदरीला स्वप्न पडलं, स्वप्न सांगितलं. ते रावणाला कशाचं पटत येते, ते स्वप्न खरं निघालं. तिला ते अगोदर स्वप्न पडलं, ते स्वप्न खरं झालं. काही स्वप्न खरे होत नसतात, पण काही स्वप्न असे खरे होतात. महाराज जगात माणसाला सुद्धा काही स्वप्न खरे, जे स्वप्न पडतात ते खरे घडून येतात. तसं आहे, त्याची क्रिया घडून येते, तसं दृश्य दिसत. तसं आज गीता कानानं ऐकायचं म्हणजे स्वप्न खरं ठरल्यासारखं आहे. तुम्ही आम्ही कोण? गीता म्हणजे काय? कोणाच्या मुखातून निघाली? आणि तुम्ही आम्ही तुच्छ खबरदार लोक आहेत. गीता ऐकतोय, गीता कृष्णाच्या मुखातून निघालेली, आणि ते गीता आज तुमचे आमचे कान ऐकतायत. या कानाचं भाग्य उदयाला. ज्या अर्जुनानं गीता ऐकली त्याचा उद्धार झाला. कसा अर्थ झाला तो?
गीता ऐकल्यावर विचारलं कृष्णाने, काय रे बाबा, मी सांगितलं पटलं का तुला काही? अर्जुनानं कृष्णाच्या पायाला हात लावले, सांगितलं की तुझ्या पायाला स्पर्श करून सांगतो, माझा आज उद्धार झालेला आहे. उद्धरलो की तुझे पाय चिवटले या हाती. तुझ्या पायाच्या शब्देनं सांगतो, तुझ्या पायाला स्पर्श करून सांगतो की माझा उद्धार झाला. कशामुळं? तुझ्या मुखातून ही गीता ऐकली. म्हणजे गीता सामान्य आहे काय? कृष्णाच्या मुखातले शब्द अर्जुनानं ऐकले की ही गीता आहे, ती व्यासानं लिहिली म्हणून आम्हाला आज भेटली. ते दोघं ते गेले बोलून. गीता कृष्णानं लिहिली नाही, गीता अर्जुनानं लिहिली नाही. आणि त्यावेळेला लेखकही नव्हते दुसरं कोणते. आज काही व्याख्यानं कुठं होऊ लागले तर काही लेखक असतात, इकडं तिकडं पत्रकार, ते लिहून घेतात आणि वर्तमानपत्रात देतात लेख. तसं त्यावेळेला नव्हतं कोणी. भगवान बोलतायत, अर्जुनाला उपदेश करतात. कुरुक्षेत्रावर गेले. कृष्णाचा अति प्रेम अर्जुनावर. कृष्णा भगवान आहे, तो प्रेम करतोय. जीव देवावर प्रेम करीत असतो, इथे देव जीवावर प्रेम करतोय. तुम्ही आम्ही भजन करून टाळ वाजवू, म्हातारे झालो, केस पांढरे झाले, दात पडून गेले, आणि उद्या वैकुंठाला जायची वेळ जवळ आली तरी काय ते नाही पद्धती. गीता म्हणजे काय? गीता सुगीता कर्तव्य किम अन्यैः शास्त्र विस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसृता. बाकीचे ग्रंथ आहेत मानवी आहेत, जगात ग्रंथ आहेत चांगले असतील, मानवी बुद्धीचे आहेत. मानवी बुद्धीत दोष असतात. शिकल्या सवरल्याच्या बुद्धी कितीही चांगली असल्या, सुशिक्षित वर्ग बुद्धू त्याच्यात काय गुणधर्म? आमची दारू म्हणजे ब्रँडी आहे, ती उच्च दर्जाची, ते गटार दारू नव्हे, फालतू दारू. दारू पिऊ नये, पिऊ नये, गटार दारू पिऊ नये, दारू पिऊच नये. युरोपियन लोक आहेत, थंड देश आहेत, त्यांना उष्णता उभं पाहिजे म्हणून ते दारू पित असतील. त्यांचे कारण वेगळे आहेत आणि ती दारू उच्च गुन्हा, आणि त्यांचे कारण ते आजार थंडी, थंड देशात राहतात, ती उब येण्याकरता म्हणून दारू पितात. आपण थंड देशातले नाही, आपण उष्ण देशातले आहोत. अगोदरच उष्णता आहे. हिवाळ्याचे थोडे दिवस जर सोडले, हिवाळ्याचं दुपारी ऊनच आहे, दिवसभर ऊनच नाही, दिवसभर थंडी वाजत नाही. हिवाळ्यात उकडा, रात्री एवढी तेवढी थंडी वाजते. उन्हाळ्यात तर ऊन नकोच होतं, रात्री झोपता येत नाही, पंखे लावू नये, त्या वारीनं समाधान होत नाही. आपला उष्ण देश आहे, थंड देश नाहीये, म्हणून त्याला गरज आहे. मग ते पितात तर पिऊ जा, ते जगण्याकरता पितात. तुम्हाला आम्हाला गरज नाही, तुम्ही आम्ही कशा करता पितो? तुम्ही आम्ही पिणं म्हणजे निष्कारण पिणं, विनाकारण पैशाची नाथाडी आहे. पैशाची नाथाडी झाली तर होऊ द्या, शरीराची नाथाडी आहे माझा. शरीराची नाथाडी झाली तर होऊ द्या. दारून शरीराची नाथाडी होते असं नाही, बुद्धीची नाथाडी होते. तो दारू पितो, त्याची बुद्धी काम करीत नाही, बुद्धी शुद्धीवरच नाही. बुद्धीला विचार करा, बुद्धी तर गुंगली, विचारशक्ती तर नष्ट झाली. दारू विचारशक्ती नष्ट करते, बुद्धीने काय विचार करणार? बुद्धी गेली. दारू केला म्हणजे बुद्धी गेली.
आणि बुद्धी नष्ट झाली म्हणजे काय झालं? बुद्धी नष्ट झाली म्हणजे तो माणूस नष्ट झाल्याचा नाही. बुद्धी आहे तर माणूस आहे. बुद्धी म्हणजे ज्ञान आहे. बुद्धी ज्ञान आहे म्हणजे माणूस आहे. बुद्धी ज्ञान नाही, दगडाला बुद्धी नाही, ज्ञान नाही, दगड आहे तो, त्याच्यावर पाय देऊन चाला. ज्याला ज्ञान नाही, बुद्धी नाही, त्याच्यावर पाय देऊन त्याची पायरी करता येते. माणसाचं बुद्धी गेली, ज्ञान गेली, हात दगड नाही झालं काय? आपल्या हातून दगड हो, आपल्या हातून दारू जाईल, आपल्या हाताने आपल्या देहाची शुद्धी घालवावी. शुद्धी घालवू नये. माणसाने स्वतः शुद्धीवर राहावं. ऍक्सिडेंट झालेल्या माणसाला शुद्धीवर राहण्याचा प्रयत्न करतात. शुद्धीवर येणं फार महत्वाचं आहे. शुद्धीवर राहणं महत्वाचं आहे. जो शुद्धीवर आहे तो माणूस आहे. जो शुद्धी घालून बसला तो पाषाण आहे, दगड आहे, काही उपयोग नाही. माणसाने बुद्धी संपादन करावे, ज्ञान संपादन करावं. ते बुद्धी ज्ञान कुठं आहे? जिथं मिळत असेल तिथं जावं. ती बुद्धी आहे, ज्ञान आहे संताजवळ. याचा अर्थ तद्विद्येत प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ज्ञान ज्ञानी तत्त्वदर्शना. ते ज्ञान पै भरवे जरी मनी आठी आणावे तरी संताया भसावे सर्वस्वी. संताला भसा ज्ञान पाहिजे असेल तर का? जे ज्ञानाचा कोठा, संत ज्ञानाचं घरच घर कोठार. आणि संत ज्ञानाचं घर आहे, तुम्हाला ज्ञान पाहिजे असेल तर त्या घरात दारातून घुसा. संत ज्ञानाचं कोठार आहे आणि त्या कोठारात घुसायचा दरवाजा म्हणजे सेवा आहे, संताची सेवा आहे. आणि म्हणून संताची सेवा करा, संताला शरण जा. श्री संताची ज्ञानाचा कुठला संत त्यांना शरण जा. शरण जा म्हणजे त्यांच्या पायावर डोकं ठेवा. डोकं हे मस्तक आहे, हे ज्ञानाचं स्थान आहे डोकं. पाय ज्ञानाच्या डोक्याचा बोजा सहन करणारे पाय आहेत. म्हणून या डोक्याचा बोजा जे पाय सहन करतात ते पाय सुद्धा धन्य आहेत. आणि त्या संतांचं डोकं म्हणजे ज्ञान आणि त्यांचे पाय, पायाला नमस्कार केला. विजेच्या कोणत्या बाजूला बोट लावला तरी विजेचं जे काही स्थान आहे महत्वाचं, तिथून शाख बसतात नाही. विजेचा जसा शाख आहे, झटका आहे, तसं ज्ञानाचे शाख आहेत. संतापासून ज्ञान प्राप्त होत. संताकडे जावं लागतं. संत गेल्या गेल्या ज्ञान देत नाहीत. गेल्या गेल्या दिलं तर चव राहत नाही. सहज मिळलं तर किंमत जाते. त्याचं महत्व कष्टाने कळत असतं. पैसा कष्टाने मिळतो म्हणून पैशाचं महत्व कळतं. म्हणून माणूस पैशाला किती जपतो. पैशाला जपतो आज का? त्याला फार कष्ट लागतात आणि त्या पैशाला जगात सगळं मिळतं.
पैसा हे साधन असं आहे की जगात पैशानं काय मिळत नाही, वाटेल ते मिळतं, मग त्याच्याकरता कष्ट आहे, श्रम आहे. तसं ज्ञान आहे, ज्ञानाला मोक्ष मिळतो. कशानं पैसा मिळेल, मोक्ष मिळणार नाही. पैसा चांगला वापरला तर सुखही भेटत, पण पैसा जर गचाळपणानं वापरला तो पैसा गटाला जातो. त्याचा वापर नाही नीट केला तर पैशावाला माणूस नरकाला जातो. कसाही वागवतो, मग दारू पितो, गटारात लोटतो, मेल्यावर नको. पैशावाला माणूस दारू पितो, गटारात लोटतो. गटार म्हणजे काय, नरक नाही तर काय, गटारात काय वाट नाही. गटारात कोणते चांगले पदार्थ आहेत, सगळ्या गावाचे घाण म्हणजे गटार आहे. त्या गटारात लोटतात माणसं, दारू पिलेली. दारू पिऊ नये, मांस खाऊ नये, मांस खाऊ नये. काहीतरी झालं तर मांस खाऊ नये. एवढा मांस खाल्ला आणि कोट्यावधी गायचं दान केलं, नरक निदान. नरकाला जावं लागतं. मनुष्य जन्माला नरकाला नाही जायचं. दुसऱ्या जन्माला नरकाला स्वर्गाला जायचं ज्ञानच नाही. त्यांचा स्वर्गाला जायचा नरकाला जायचा प्रयत्नच नाही. आलेल्या परिस्थितीला तोंड देणं, जे आवडेल ते आलं पडून जे खाणं, आणि परिस्थितीनुसार जसा लोक वापर करतील तसं वापरून घेणं, एवढंच पशुचं काम. माणूस हा पशुच आहे. शंकराला नाव आहे पशुपती. पशुपती म्हणजे पशुचा स्वामी, धनी, मालक. पशु कोण? शंकर तर पशुपती आहे. पशु म्हणजे पशुपती म्हणजे स्वामी, धनी, मालक. आणि पशु म्हणजे जनावर. जनावर ढोरं घेऊन जीव. तुम्ही आम्ही जीव पशु जमत ना, भगवान पशुपती. मग तुम्ही आम्हाला पशु का म्हणायचं? पशुप्रमाणे वागतात म्हणून. सोयीचं कुठं वागतात? सगळ्या चांगल्या वाईट क्रिया, चांगल्यापेक्षा वाईट क्रिया जगामध्ये होतात. मांस खाणं का होईना, दारू पिणं का होईना, चांगले काय, हे कोण करते? माणूसच करते. या माणसानं हे करू नये असं सांगणारे शास्त्र आहे. हे जे सांगतात, मा हिंसाच सर्व भूतानी, कोणाही प्राणी मात्राची हिंसा करू, हे सांगतात. कोणा हे जेव्हा हिंसा करू नका. आज जगामध्ये माणूसच हिंसा करणार. आता वाघ, सिंह आहे, त्यांचा स्वभाव आहे, मांस खाल्ल्याशिवाय त्यांचा आहारच आहे. माणसाचा काही मांस आहार नाही. आज जगामध्ये मांस खाणारा माणूस न खाणारा भेटणं फार अवघड आहे. हे परमार्थिक जे लोक आहेत, सांप्रदायिक, जैन संप्रदाय, जैन धर्म, वारकरी संप्रदाय, ब्राह्मण लोक, पाणी उदमी लोक असे मांस खात नाहीत. बाकी सगळेच मांस खातो. आणि मांस खाऊ नये. मांस खाता हौसकरी ओढून वैरी निर्माण करू नये, कोणाला मारू नये. मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे. सगळ्याचं संगोपन करणं जीव मात्र ते माणसाचं काम आहे.
माणसाला एवढं ज्ञान आहे, बाकीच्याला ज्ञान नाही. अज्ञानाला सांभाळणं हे ज्ञानाचं काम आहे. म्हणून ज्ञानी माणसानं सगळ्या जगाचा सांभाळ करावा. आणि म्हणून माणसात सगळ्या जगाचा सांभाळ व्हावा, सगळ्या जगावर प्रेम करावं असं सांगणारे साधू संत आहेत आणि तसं आचरण करणारे साधू संत आहेत. साधू संतांचे चरित्र ज्ञानेश्वर महाराज बघा, तुकाराम महाराजांना कुठे एका शेतकऱ्याने शेत राखायला दिलंय, ते सगळे शेत चिमण्याने खाल्ले. त्या शेतकऱ्याने तुकाराम महाराज झालं माझं शेत भरून दे. तू शेत राखायला घेतलं, त्या शेताच्या काही देण्या घेण्याच्या बोली चालीवर घेतलेले आहे आणि हे शेत तर सगळं चिमण्याने खाल्लंय. आणि तू राखण काय केलं, माझ्या शेतीचं नुकसान केलं, भरून दे. तुकाराम महाराज अहो तिथं जायचं भजन केलं होतं. तो माळा लावलेला, मात म्हणतात, माळा म्हणतात, त्याच्यावर चढायचं, त्याच्यावर मिळालं भजन करत बसतात. पाठवून शेजारी खातायत आणि खाऊन यांच्या डोक्यावर बसतायत आणि येण्याचं भजन करतायत. त्या शेतकऱ्यांनी राखण दिलेलं आहे, गोफण आहेत, झगडे आहेत, त्यांची सोय करून दिली आणि आता राखायला माणूस दिलेला आहे. पण तो माणूस असा आहे की घरी जायलाच पाहिजे असंही काही नाही. म्हणजे क्षेत्रानं राहण्याचा काय राहतो आणि त्याने शेतमाला सगळं खाल्लं, भोरण्यानं खाल्लं सगळं. त्याने सगळं शेत भोरण्याने खाल्लं सगळं. तुम्ही काय राखण केलं, तुम्हाला आम्ही राखायला इतक्या इतक्या दिलेलं होतं, माझ्या शेतात काहीच पिकलं नाही, तुम्हाला मी आता काय देणार, पण माझं तुम्ही नुकसान केलंय, एवढं माझं तुम्ही नुकसान भरून द्या. काय हरकत नाही. ते शेत जे काही पिकलेलं होतं, जे काही खाऊन खाऊन राहिलं होतं तेवढं काढलं, खुडलं, तोडवलं, उफणलं. ते दरवर्षाला पिकतं त्याचं दुप्पट पिकलं होतं, धान्य दुप्पट झालं. सगळे चिमण्यानं खाल्लं आणि इतकं धान्य कसं निघालं. असं देवानं दिलं महाराज, हे देवाचे जीव आहेत म्हणून तुका मला खाऊ देते. हे साधू आहे, आता साधूवर संकट आले, साधू देवाचा भक्त आहे. साधूवर संकट आलेल्या देवानं नाही रक्षण करावं, त्याचं देवानं नाही सांभाळ करावं. पोरावर संकट आलं तर आई नाही तर बाप धावून येत नाहीत का. साधूवर संकट आलं, भक्तावर संकट आलं तर देवा धावून येऊ नाही का. भक्ताला देवाशिवाय कोण, त्रिभुवनी नाही आनंदी. भक्ताला त्रैलोक्यात कोण आहे, भगवान आहे. वारकरी संप्रदायाचे सगळे संत महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, सगळे संत मंडळी, हे संत मंडळी सुखी राहतो. बाकीच्याला संत मंडळी सुखी असं म्हणतात, संत येते म्हणणारे. बाकीच्याची काय वाटे, आता बाकीच्याची काय वाटते म्हणजे बाकीच्याचं वाईट व्हावं असं तर म्हणता येत नाही, पण चांगलं व्हावं हो असं कसं म्हणावं. चांगलं वागत नाहीत, वाईट करतात, लोकांचं नुकसान करतात, मुलांचं चांगलं व्हावं असं कसं काय म्हणावं. आज झालं तर देवा यांना बुद्धी चांगली दे, बुद्धी चांगली दे एवढं म्हणता येईल, मुलांचं कल्याण कर म्हणता येणार नाही. त्यांनी वाईट करावं आणि देवाला त्यांचं कल्याण करावं, त्यांचा स्वभाव आणखी वाढल ना नाही का. म्हणून साधू संत महात्मे या जगामध्ये जगाचे मायबाप साधू संत आहेत. तुम्ही सांगता साधू संत कृपा जगाचं कल्याण हो. सद्गुरू संत गंगागिरी महाराज